तर हॅलो फ्रेंड्स, मी वैदेही तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी नाश्त्याला शिरा करायचं ठरवलं होतं. तसं मी रोज काही ना काहीतरी नाश्ता बनवते, म्हणजे कधी कांदे पोहे, शिरा, शेवया किंवा मग डोसे वगैरे असं काही ना काही बनवत असते. पण आज म्हटलं थोडं शिरा वगैरे बनवूया. तर कधीतरी त्यांची जर इच्छा नसली खायची वगैरे, म्हणजे आमच्या दोघांची कधी इच्छा नसलेली खायची, तर मग ओट्स, बनाना ज्यूस वगैरे असं घेतो आणि नाहीतर मग सिम्पली फ्रूट्स वगैरे असं काहीतरी खातो. नाहीतर मग चहामध्ये टोस्ट वगैरे असं काही ना काही खातो. असं म्हणजे अगदीच काही खात नाही असं नाही. तर मग मी इकडे शिरा बनवून घेतला आणि इकडे पाणीसुद्धा येतं आमच्याकडे सकाळी 7 ते 9च्या दरम्यान. मग वॉशिंग मशीन वगैरे लावून घेतली एका बाजूला आणि तसं टिफिन वगैरे माझा बनवून झाला होता. टिफिनमध्ये मी आज त्यांना चण्याची भाजी, चपाती असं केलं होतं. सो ते सगळं करून झालं होतं, फक्त नाश्ताच बनवायचा होता आणि मग आम्ही चहा नाश्ता वगैरे करून घेतो. तशी सकाळची धावपळच होते, कारण पाणी वगैरे येतं, यांचा टिफिन असतो, चहा नाश्ता असतो, त्यामुळे थोडी धावपळच होती सकाळची. बाकीची जी कामं असतात ती मग हे ऑफिसला गेल्यानंतर मला करावे लागतात. उतरत असेल. ते ऑफिसला गेल्यानंतर मग मी सगळं आवरून घेते, म्हणजे किचन वगैरे सगळं. आणि मग कपडे वगैरे वॉशिंग मशीनला लावले असते ते सुद्धा मी हँग वगैरे करून घेते, म्हणजे कपडे सुकतात लवकर हँगरला लावून घेतले की. त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली, त्यानंतर लादी वगैरे पुसायची असते, अशी बरीचशी कामं असतात आपली छोटी छोटी. मग ती करून झाल्यानंतर मग बाकीची मला एक्स्ट्राची कामं काय करायची असतात मग ती करत बसते मी. तर इथे हे रोजमेरीचं वॉटर बनवायला घेतलं आहे. रोजमेरी थोडीशी टाकले, जे मी त्या दिवशी मागवले होते ना तेच हे आहेत. आणि इथे मी रात्री जी मेथी भिजत ठेवली होती थोडीशी, आणि हे बघा याच्यामध्ये थोडीशी मेथी मी रात्री भिजत ठेवली ती टाकले, आणि रोजमेरीचे लीव्ज आहेत ते टाकले. आणि याच्यामध्ये मी थोडेसे ना काळे तीळ असतात ना आपले, ते सुद्धा टाकणार आहे. तर ते एवढं टाकते मी थोडेसे, आणि हे मी सगळं उकळून घेणार आहे आणि नंतर मग सांगते तुम्हाला याचा रिव्ह्यू कसा आहे. तर ही बघा अशी पानं आहेत त्याची, हे बघा. तर म्हटलं यूज करून बघूयात कसं वाटतं आहे, आणि जर फरक पडला तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल हे. आणि असंच मी नेहमी मेथीचं वगैरे पाणी कधीतरी केसांना बनवून लावते, पण आता म्हटलं हे रोजमेरी लीव्स फर्स्ट टाईम यूज करते, तर म्हटलं बघूया यूज करून काय फरक. इथे छान अशी उकळीसुद्धा आली आहे, आणि मी थोडंसं पाणी टाकलं होतं नंतर अजून थोडंसं एक्स्ट्रा, कारण ते मी आधी टाकलेलं पाणी थोडं कमी वाटत होतं मला, म्हणून थोडंसं जास्त पाणी वाढवलं त्याच्यामध्ये आणि छान उकळून घेतलं आहे. हे पाणी पूर्ण चेंज झालं आहे, त्यांनी कलर चेंज केला आहे पूर्ण. तर मी हे नंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवेल. आणि जेवताना मी नेहमी टी व्ही वगैरे लावून जेवते, जेवायला बसते, पण आज वायफायला नेटवर्कच नव्हतं, मग काय करणार, म्हटलं असंच जेवूया. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी आज वालाची भाजी, भाकरी, भात आणि डाळ वगैरे असं करायचं ठरवलं होतं. मग तेच करायला घेतलं. एकीकडे भाकरी पहिले करून घेतल्या, कारण मग वाल सोलत वगैरे बसले ना का मग नंतर उशीर होतो, तसं मी वाल कुकरलाच लावते म्हणजे भाजी.
पण म्हटलं आधी भाकऱ्या करून घेऊया. त्याच्यासाठीच पहिले बीट वगैरे मळून घेतलं. तर मी इथे पहिले भाकऱ्या करून घेतल्या आणि नंतर मग वाल सोलत बसले. कारण नंतर ना वाल सोलायला बसले का खूप टाईम होतो, म्हणजे ते सोलायला एवढा जास्त टाईम लागतो. मी एकटीच असते त्याच्यामुळे. तर इकडे मी वाल सोलून घेते आणि ते ऑफिसवरून येईपर्यंत माझं तसं बऱ्यापैकी सगळं जेवण झालेलं असतं. मग ते आले की लगेच आम्ही जेवायला बसतो. कधी-कधी ते लवकर आले तर मग लवकर आम्ही जेवतो आणि उशिरा आले तर मग मी बाकीची कामं तोपर्यंत करून घेते आणि मग ते आल्यावर लगेच जेवायला बसतो. तर इथे मी आता वाल सोलून घेते आणि मग भाजीसुद्धा बनवून घेते आणि बघूया आता ते कधी येतील तेव्हा मग आम्ही जेवायला बसू. आता 2-3 दिवस तर पाऊस नव्हता, पण तुम्ही बघू शकता इथे किती पाऊस पडतोय. एका साईडला इकडे ना खूपसं असं म्हणजे धुकं झालं आहे. आणि हे बघा, तर त्यामुळे मला थोडंसं बाहेरसुद्धा जायचं होतं आज आणि म्हटलं जाऊयात थोड्या वेळाने बाहेर. पाऊस कमी तर झाला नाही म्हटलं, मग ती कॅन्सल केलं मी. आणि भाजी वगैरे घ्यायची होती, पण हे तशी येताना भाजी वगैरे आणतात. पण कधी कधी असं होतं की मला हे हवं असतं ते हवं असतं, पण मग खालती जायची माझी इच्छाच होत नाही पावसातून. असं खिडकीतून पाऊस बघायला खरंच खूप छान वाटतं, पण अशी इच्छा नाही होत माझी बाहेर पडायची. तर जेवण वगैरे सगळं करून झालं आहे आणि आता बघू, त्यांचीच वाट बघते ते कधी येतील तेव्हा मग आम्ही जेवण घेतो. तोपर्यंत माझी बाकीची जी काही कामं असतात ती मी करते. आणि आमचं 7 ते 9च्या दरम्यान पाणीसुद्धा येतं, सो ते सुद्धा कामं एका वेळेला होऊन जातात. फक्त ते आले की मग जेवायचं, भांडी घासायची आणि मग बाकीचं माझी एडिटिंगची जी कामं असतात ते करते मी. तर बघूया, त्याची वाट बघते ते कधी येत आहेत ते. हे मला साफसफाईचं काम आणलं आहे आणि ते ऑफिसवरून आले. आज 9:30 वाजले होते त्यांना, म्हणजे आज खूप उशीर झाला होता आणि येताना त्यांनी भाजी आणली होती. जेवूया. त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं आणि थोडा उशीरच झाला होता आज आम्हाला जेवायला, कारण 9:30 पावणे 10 वाजले होते आम्ही जेवायला बसलो तेव्हा. त्यानंतर मला दुसऱ्या दिवशीची भाजीची तयारीसुद्धा करायची होती. मग भेंडी वगैरे धुवून ठेवली होती मी. मग भेंडी वगैरे कट करून घेतली आणि मग मला हे जरा कुरिअरचं काम होतं. दुसऱ्या दिवशी मला थोडेफार कुरिअर करायचे होते, मग तेच करत बसली होती मी एकीकडे. तर कसा वाटला आजचा व्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.